शरद पवारांनी एक मोठं विधान केलेलं आहे, वक्तव्य केलेलं आहे. विरोधी पक्षात बसायचं की नाही हे सुप्रिया ठरवेल असं महत्त्वाचं विधान शरद पवार यांनी केलेलं आहे. पक्षातील एका गटाला अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा आहे. इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान शरद पवार यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे. चंद्रकांत शिंदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. चंद्रकांत सर, खरं तर या सगळ्या वक्तव्याकडे पाहता शरद पवारांच्या, खरं तर शरद पवार कधी काय बोलतील आणि काय भूमिका घेतील याचं खरंच नेम सांगता येत नाही. आणि अचानक पद्धतीने हे करण्यात आलेलं वक्तव्य आणि तेही सुप्रिया सुळे या सगळ्या संदर्भात निर्णय घेतील. कदाचित आता पक्षाचं नेतृत्व हे सुप्रिया सुळे यांच्या हातात जाण्याची शक्यता आहे, असे संकेत कदाचित यातून मिळतात. अगदी खरोखर बरोबर बोललीस की शरद पवार कधी काय बोलतील किंवा कधी कोणतं पाऊल उचलतील कोणी सांगू शकत नाही. त्यांनी आता जे एका इंग्रजी वर्तमानपत्रात जी मुलाखत दिली त्याच्यात त्यांनी म्हणजे अशी काही विधानं केलेली आहेत की त्याच्यावरून राज्याच्या राजकीय परिस्थिती वेगळ्या मार्गावर जाण्याची शक्यता निर्माण झाली असं दिसून येत आहे. मग त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शरद पवार गटातील काही लोकांना वाटतं की अजित पवारांसोबत जावं म्हणजे सत्तेत सहभागी व्हावं. बरं, त्याच्यासोबत त्यांनी सुप्रिया सुळेंबाबतही वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की सुप्रिया सुळेंनी विरोधी पक्षात राहायचं, बसायचं की सत्तेमध्ये बसायचं हे सुप्रिया सुळेंनी ठरवावं. म्हणजे त्यांच्या मनात कुठेतरी असंही आपल्याला दिसून येतं की सत्तेच्या जवळ जाण्याची त्यांची इच्छा आहे आणि पक्षातील काही लोक किंवा सुप्रिया यांनी तो निर्णय घ्यावा आणि सत्ताधारी पक्षाच्या सोबत म्हणजे भाजप सोबत जावं असं ते एक सुतोवाच त्यांनी केलेलं दिसतंय आपल्याला. बरं, दुसरी गोष्ट अशी की गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर शरद पवार आणि अजित पवार यांच्या अनेकदा भेटी झालेल्या आहेत. भल्या त्या भेटी राजकीय कामासाठी किंवा त्या नक्कीच चंद्रकांत, मी तुम्हाला इथे थोडंसं थांबवते सर, कारण आपल्यासोबत आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे सर जोडले गेलेले आहेत. महेश सर, आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर. सर, ज्या प्रकारे शरद पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? कदाचित खूप मोठं पाऊल उचलण्याचे संकेत कदाचित शरद पवार यांनी दिलेले आहेत. असं काय मोठं पाऊल उचलण्याचे संकेत नाही. त्यांना मुलाखतीमध्ये स्पष्टपणे पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला भाजपमध्ये जावंसं वाटतं का, की तुमचा पक्ष तुम्ही अजित पवारांबरोबर तुम्ही सोबत घेणार का? तर त्याच्यावर त्यांनी कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया दिली. पक्षामध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे कार्यकर्ते त्यांना वाटतं की अजितदादांचं पाऊल योग्य होतं, सत्तेमध्ये आपण राहिलं पाहिजे, त्यांच्यासोबत गेलं पाहिजे. काही लोकांना वाटतं की आपण इंडिया आघाडीसोबतच राहिलं पाहिजे, आपल्या म्हणजे वैचारिक आपल्याला ते जमणार नाही त्या लोकांसोबत जाणं. त्याच्यामुळे हीच भूमिका पवारसाहेबांनी सांगितली. पवारसाहेबांनी असं काय सांगितलं ना की आम्ही असं करणार की असं करणार नाही. पक्षामध्ये ज्या चर्चा कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये, वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये होतात आणि शेवटी पवारसाहेब आमचे गॉडफादरच आहेत ना. आम्हाला एखादी गोष्ट कानावर पडली आणि पक्षाची बैठक असली तर आम्ही आमची भूमिका मांडणारच ना. काही लोकांना वाटतं की अजितदादांची भूमिका योग्य, त्यांच्यासोबत गेलं पाहिजे. काही लोकांना वाटतं की भाजपसोबत गेलं की आपल्या आयडिओलॉजिकल आपले डिफरन्सेस नाही केलं पाहिजे. तीच भूमिका पवारसाहेबांनी सांगितली की पक्षामध्ये अशी चर्चा आहे, त्याच्यावर काय निर्णय असं काय पवारसाहेब बोललेले नाही. पण महेश सर, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे जर पक्षांमधला शरद पवार गटातला एक मोठा काही किंवा नेते किंवा काही कार्यकर्ते जर अजितदादांबरोबर जायचंय अशी जर त्यांची भूमिका असतील आणि कदाचित त्यांनी त्या दिशेने पावलं उचलली तर हे खरंच खूप मोठं नुकसान ठरेल राष्ट्रवादीसाठी पक्ष म्हणून. असं आहे की अजितदादांच्या सोबत 40 आमदार गेले, अनेक जिल्हाध्यक्ष गेले, पक्ष संघटनेचे बरेच कार्यकर्ते गेले. पवारसाहेबांनी कोणाला रोखलं नाही ना. शेवटी तुम्हाला राजकारण हे करत असताना तुम्हाला आयडिओलॉजिकल बॅटल करायची, एक सत्तेची बॅटल करायची. ज्यांना आयडिओलॉजी जपायची असेल त्यांनी पवारसाहेबांसोबत जावं, ज्यांना सत्तेचं लोणी टाकायचं आहे त्यांनी सत्तेमध्ये जावं. त्याच्यामुळे पवारसाहेबांनी कोणाला रोखलं नाही. शेवटी प्रत्येक जण राजकारणामध्ये स्वतःच्या राजकीय बुद्धीप्रमाणे निर्णय घेण्यासाठी सक्षम असतो. पवारसाहेबांनी कोणाला रोखलं नाही. तेव्हाही म्हणजे तुम्हाला आठवत असेल 2 वर्षाआधी जेव्हा यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठक झाली आणि पवारसाहेबांनी पक्षाध्यक्षाचा एकाच राजीनामा जाहीर केला, सगळ्यांना धक्काच बसला होता. त्याच्यामध्ये देखील अनेक मतं प्रवडली. पवारसाहेबांनी राजीनामा दिल्यानंतर देखील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या म्हणजे जे काय त्यांच्यावर प्रेशर निर्माण झालं त्याच्यात पवारसाहेबांनी तो राजीनामा परत घेतला. नक्कीच, अगदी 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 सर, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल.
तर यानंतर आपल्यासोबत आहेत विद्या चव्हाण. विद्याताई, आपलं स्वागत. जय महाराष्ट्रावर शरद पवारांनी हे जे विधान केलेलं आहे, निमित्त खरं तर मुलाखतीचं होतं आणि त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सरांनी हे विधान केलेलं आहे, शरद पवारांनी हे विधान केलंय की कदाचित अजितदादांबरोबर जायचं की नाही किंवा सत्तेत सहभागी व्हायचं की नाही याबद्दल सुप्रियाताईच सगळा निर्णय घेतील. कदाचित सुप्रियाताईंकडे आता पक्ष नेतृत्वाची सूत्र सोपवली जावीत, याकडे त्यांचा संकेत आहे, काय सांगाल? नाही, खरं तर मी या सुट्टीमध्ये मुंबईत नाहीये, मुंबई बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर आहे. त्यामुळे मला या शरद पवार साहेबांनी काय इंटरव्ह्यू दिला किंवा काय बोलते त्याच्याविषयी पूर्ण कल्पना नाहीये. परंतु मला असं वाटतं की पवार साहेब सक्षम आहेत नेतृत्व करायला आणि सुप्रियाताईंना त्यांनी आधीच ती जबाबदारी दिलेली आहे. आजही आपल्या सर्वपक्षीय जी मीटिंग पंतप्रधानांनी ठेवली त्याच्यातही सुप्रियाताईच गेलेल्या आहे. त्यामुळे सुप्रियाताई असतील, जयंत पाटील अध्यक्ष असतील, हे सगळेजण काय निर्णय घेतील तो असेल, त्याच्याविषयी मला फारशी कल्पना नाही आहे. परंतु पवार साहेबांनी जर काय निर्णय घेतला असेल काही, तर तो निश्चितच त्याचं स्वागत केलं पाहिजे. नक्कीच. धन्यवाद विद्याताई, आमच्याशी बोलात त्याबद्दल.